हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर घरातील काही कामं अशी असतात जी महिन्यातून 15 दिवसातून आपल्याला करूनच घ्यावे लागतात, तरच व्यवस्थित असं सगळं काही असतं आणि आपल्याला कळतंही काय काय कसं आणायचं आहे काय नाही. जसं की आता धरा, आपल्याला महिन्यातील घरामध्ये जी काही ग्रोसरी लागतं म्हणजे किराण्याचं सामान वगैरे महिन्याचं आपण भरून घेतो ते लागतं आपल्याला. तर ते आणायला जाण्याआधी आपण एकदा चेक करून घ्यायला हवं की आपल्याला काय लागणार आहे काय नाही, किंवा काय आपल्याकडे अजून शिल्लक आहे का आधीचं. ते जर आपण व्यवस्थित असं बघून घेतलं तर मग आणायच्या वेळेस ना ते आपल्याकडे डबल होत नाही, किंवा जेवढं आहे तेवढ्या बजेटमध्ये आपलं सगळं व्यवस्थित असं होऊन जातं. त्यामुळे आपण किराणा वगैरे आणायला जातो ना त्याआधी एकदा चेक करून घेतलेलं कधीही बरं असतं. किंवा ज्याच्यात आपण सामान वगैरे ठेवतो ते जर खाली झालेलं असलं, डबे म्हणा किंवा काही म्हणा, प्रत्येकाचं वेगवेगळ्या, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळं जागा असते, ठिकाण असते, काही वस्तू असतात, तिथं आपण आपलं सामान जे आहे ते ठेवत असतो. तर माझं जे काही सामान आहे मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. मी यांच्यामध्ये सगळं काही भरून ठेवत असते, जेणेकरून मला एकाच ठिकाणी सगळं व्यवस्थित सापडेल आणि वरती मला जे वापरायला लागतं तेवढं मी तेवढंच वरती काढून ठेवत असते. तर हे दोन पुढच्या साईडला असतात हॉलमध्ये बॉक्स आहेत हे करून घेतलेले आम्ही. तर त्याच्यात माझं सगळं काही सामान असतं. तर ते ना आतमध्ये बऱ्याच वेळेला ना सामान वगैरे काढताना त्याच्यामध्ये बरंचसं काय काय पडतं. समजा आपण तांदूळ काढायला गेलं किंवा साबुदाणे वगैरे काढायला, ज्याच्यामध्ये आपण सामान ठेवतो थोडी तरी घाण वगैरे त्याच्यामध्ये होतच असते. तर ते ज्यावेळेस आता पुढच्या वेळेस मला सामान आणायचं आहे ना त्याच्या आधी मी हे बॉक्स ना व्यवस्थित असे क्लीन करून घेत असते, जेणेकरून स्वच्छ आणि व्यवस्थित राहील, किंवा काय काय मला आणायचं आहे तेही मला समजून जातं आणि मग परत आपल्याकडे ते जास्त होत नाही. काही वेळा काय होतं, आपण चेकिंग न करता सामान वगैरे आणायला जातो त्यावेळेस मग ते डबल होऊन जातं आणि खूप जास्त दिवसाचं सामान आणून ते साठवून ठेवण्यापेक्षा वेळच्या वेळी आणलेलं बरं. तर त्यामुळे मग एकदा बघून घेते की काय काय लागणार आहे काय नाही, आणि ते व्यवस्थित असं रचूनही होऊन जातं सगळं व्यवस्थित आणि स्वच्छताही राहते. कारण बऱ्याच वेळेला महिना जर याच्यात वस्तू भरलेली असली तर मग त्याच्यात थोडी तरी धूळ किंवा पडलेली याची घाण वगैरे झालेलीच असते. तर मग ती अशा पद्धतीने आपल्याला दर महिन्यातनं क्लीन करूनच घ्यावी लागते. आता थोडंफार जे काही सामान होतं ना ते एका ह्याच्यात भरून ठेवलेलं आहे आणि हा एक बॉक्स आता खाली झालेला आहे. म्हणजे आणताना जो खाली बॉक्स आहे त्याच्यात जर ते आणलेलं सामान भरलं तर आधीचं सामान कोणत्या ह्याच्यात आहे ते कळेल आणि ते लवकर वापरून होईल, आणि नंतर आणलेलं सामान जे आहे ते परत मग आपल्याला यूज करता येईल. तर इतकी सारी घाण वगैरे त्याच्यामध्ये निघालेली होती, ती सगळी झाडून घेते आहे आणि बॉक्सही व्यवस्थित छान असे क्लीन झालेले आहेत. आणि ना माझ्याकडे त्या मँगो स्लाईसच्या बॉटल आहेत, त्याचं मला काही DIY करायचं होतं पण काही वेळच मिळाला नाही ते करण्यासाठी. बघू आता, करायचं आहे मला त्याचंही. असं काय काय आयडिया आहेत माझ्या डोक्यामध्ये की त्याचं मस्त छान असं काहीतरी करूयात, त्यासाठी मी ते ठेवलेले आहेत पण ते केलेलं नाही आहे. चला, आता इकडचं पुढचं सगळं क्लीन झाल्यानंतर मी आधी आता व्हिडिओला सुरुवात केली ना त्यावेळेस मी जे काही साय वगैरे आपल्या जमा झालेले असतात ना त्या बाहेर काढून ठेवून गेलेली होती मुरण्यासाठी. तर तेही काम आपल्याला 15 दिवसातनं म्हणा किंवा 10 दिवसातनं जेवढे आपली साय जमा होईल त्याप्रमाणे आपल्याला ते करूनच घ्यावं लागतं, त्याचं लोणी काढूनच घ्यावं लागतं. तर ते मुरण्यासाठी मी ठेवून गेलेली होती, वरती काढून ठेवलेलं होतं फ्रीजमधून. आणि साय जमा झालेली 8 ते 10 दिवसातनं त्याचं लोणी काढूनच घ्यावं लागतं. जास्त दिवस झाले की मग साय खराब होते. तर स्टीलच्या पातेल्यात जर आपण काढून ठेवली किंवा स्टीलच्या डब्यामध्ये एखाद्या काढून ठेवले ना तर सायचा रंग जो आहे ना तो असा पिवळसर वगैरे होत नाही, खराब होत नाही साय, जरी 10-12 दिवस आपल्याला झालेले असले तरीसुद्धा. तर कधीही आपण स्टीलच्या भांड्यामध्ये, डब्यामध्ये आपण साय काढून घेतली पाहिजे. थोडंसं त्याच्यामध्ये दही किंवा ताक वगैरे घालून विरजण लावून द्यायचं थोडं. आज मी मिक्सरमध्येच केलेलं आहे लोणी, कारण आज हाताने वगैरे काही केलेलं नाही आहे. बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत लोणीही काढायचं शेअर करतेच, पण मी बऱ्याचदा हाताने फिरवून घेत असते. म्हणजे असंच ते साय वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी टाकून मिक्स करत राहिलं ना, पटकन 10 मिनटात आपलं लोणीही तयार होऊन जातं. म्हणजे आपल्याला भांड्यांचं जास्त काही तामझाम नसतो. पण आज म्हटलं चला 5 मिनटातच आपण आपल्या याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. मिक्सरमध्येही लगेच होऊन जातं, जास्त वेळ नाही लागत.
आणि पुढे अशीच बरंचसं अजून काय काय करून घ्यायचं होतं मला, त्यामुळे मग मी पटकन मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलं आणि इतकं सारं लोणी जे आहे ते निघालेलं आहे. छान बस्त होऊन जातं. साय वगैरे काढून घेतली तर बरेच दिवस आपल्याला तूप जे आहे ते कामाला येत असतं. मग बाहेरून विकत वगैरे आणायची काही गरज पडत नाही. रोजचं आमचं 1 लिटर दूध असतं. तेवढ्यामध्ये एवढं सारं लोणी जे आहे ते होऊन जातं. बऱ्याचदा मुलांना सकाळी नाश्त्यासाठी लाडू वगैरे बांधायचे असले तर मग तूप बाहेरून आणायची गरज पडत नाही. तर आता इतकं सारं लोणी जे आहे ते निघालेलं आहे आणि खाली जे ताक आहे ना उरलेलं, ते सगळं वाया न जाता म्हणजे फेकून न देता आपण त्याला ना आपल्या झाडांना वगैरे टाकलं ना तर झाडांसाठी खूप चांगलं असतं. खास करून कढीपत्ता वगैरे याला असं ताक वगैरे टाकलं तर मग तो छान ग्रो करतो. सगळ्याच झाडांना मी थोडं-थोडं हे उरलेलं जे काही ताक असतं ना ते टाकून देत असते. आणि याचा वापर तर काही होत नाही कारण 10-12 दिवसाचं ते लोणी साचलेलं असतं साय वगैरे आणि ते मग त्याचा वेगळाच वास येतो. त्यामुळे ते मी अशा पद्धतीनेच वापर करत असते झाडांसाठीच आणि ते चांगलंही असतं. तर आता 2 ते 3 वेळा मस्त छान स्वच्छ पाण्याने हे लोणी असं धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यामुळे कसं लोण्याचा वास येत नाही किंवा तूप पण चांगलं पांढरं शुभ्र असं मस्त पडत असतं. आता 2-3 वेळा व्यवस्थित असं लोणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गॅसवरती आता ठेवून दिलेलं आहे. कमी गॅस करून ना आपण जर लोणी ठेवून दिलं ना तूप बनवण्यासाठी इथे, तर मग आरामात त्याचं ते होत राहतं. काही इतकं जास्त अधून-मधून फक्त लक्ष द्यायची गरज असते. आता ही जी काही भांडी झालेली होती तेलकट वगैरे ही तर घासण्यासाठी इतकी जास्त जड जातात ना, खूप जास्त. त्यामुळे काय करायचं, सरळ गरम पाणी करून घेतलेलं होतं मी आणि अशा पद्धतीने टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मिक्सरची जी भांडी आहेत ना, ती व्यवस्थित अशी क्लीन होऊन जातात. आतमध्ये ना बऱ्याच वेळेला अटकलेलं राहतं मिक्सरच्या भांड्याच्या पात्यांमध्ये आणि लोणी अटकल्यामुळे भांड्यांचा वास वगैरेही येतो. त्यामुळे गरम पाण्याने जर त्यांना व्यवस्थित असे धुवून घेतले तर स्वच्छ क्लीन होऊन जातात आणि पटकन अगदी स्वच्छ होतात ते आणि चिकट वगैरेही होत नाही. नाही तर मग ते बेसिन पूर्ण चिकट होऊन जातं. भांडे चिकट, परत आपली भांडी घासायचं जे काही घसणी वगैरे असते तीसुद्धा खराब होऊन जाते. त्यामुळे आधी गरम पाण्याने जर व्यवस्थित अशी भांडी धुवून घेतली तर मस्त छान अगदी 5 मिनिटातच चकाचक होऊन जातात. नाही तर मग बऱ्याच वेळेला त्या भांड्यांचा पसारा बघूनच हे तूप वगैरे काढायची काही इच्छा होत नाही आणि काही करायची इच्छा होत नाही. साय वगैरे साठवून ते तूप काढा आणि ते करा, कारण खूप जास्त चिकट झालेली असतात ती भांडी साईमुळे. आता तूप होत आहे ना इकडे गॅसवरती, कमी गॅस करून दिलेला आहे. तोपर्यंत आता म्हटलं तूपही झालेलं आहे, भाज्याही थोड्या कमीच आहेत. तर पटकन आपलं फ्रीज क्लीन करून घ्यावं. तर अधूनमधून मी अशा पद्धतीने याला मिक्स करत होती. आता बऱ्यापैकी विरघळलेलं होतं. याच्यामध्ये ना ज्यावेळेस आपण तूप ठेवतो त्यावेळेस ना थोडं एक नागवेलीचं पान मी घातलेलं आहे. त्यामुळे छान तूप मस्त होतं. तर माझ्याकडे हे संतूरचं आहे, लिक्विड आहे हे. याच्याने ना मस्त छान फ्रीज जो आहे ना तो मस्त क्लीन होऊन जातो, अगदी स्वच्छ होतो. तर त्याचा वापर मी इथे केलेला आहे. लिक्विड थोडं टाकून दिलेलं आहे आणि एक ओला कापड करून 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने फ्रीज पुसून घेतलेलं आहे. वरचे वर तरी महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा आपण फ्रीजची क्लिनिंग केलीच पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या भाज्या किंवा काही आपण आणून ठेवतो आणि त्याचा बऱ्याच वेळेला कुंभून त्याच्यामध्ये खूप सारी गर्दीही होऊन जाते आणि काही वेळेला आपलं लक्षसुद्धा नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने वरचे वर का होईना फ्रीजची आपण 15 दिवसातनं, आठवड्यातनं एकदा क्लिनिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे पुरेपूर सगळ्या वस्तूंचा वापरसुद्धा होतो आणि फ्रीजसुद्धा नीटनेटकं व्यवस्थित असं राहतं. याच्यासाठी आपल्याला सेपरेट काही वेळ काढायची गरज नाही. आता मला फक्त तूप बनवायचं होतं. तूप बनवायच्या याच्यामध्ये माझी 3 कामं झालेली आहेत. साय मुरण्यासाठी ठेवलेली होती. तोपर्यंत माझे पुढचे जे बॉक्स होते, आपले महिन्याचं किराणा सामान वगैरे आणायचं असतं, ते बॉक्स माझे क्लीन करून झाले. त्यानंतर लोणी काढून झालेलं आहे आणि आता तूप तयार होत आहे. तोपर्यंत माझी भांडीसुद्धा क्लीन करून झालेली आहेत, जी काही मला लोणी काढण्यासाठी लागलेली होती ती. आता फ्रीजचं काम होऊन जाईल. हे सगळं दरवाजाच्या जवळचं जे आहे ते सगळं मी धुवूनच घेतलेलं होतं, कारण पुसत बसण्यापेक्षा एकदा पटकन क्लीन करून झालं की झाले स्वच्छ. तर मी त्यांना पटकन असं धुवून घेतलं आणि इथंही अशा पद्धतीने आता पुसून घेत आहे. त्या लिक्विडने अगदी पटकन झटपट 5 मिनिटातच नुसतं टाकलं थोडंसं की 2 वेळा कापडाने पुसलं की स्वच्छ असा फ्रीज आपला होऊन जातो. तर हे सुद्धा क्लीन करून झालेलं आहे. असं बरेचसे कामात काम आपलं जे आहे ना ते होऊन जातं. ज्यासाठी आपल्याला सेपरेट वेळ काढायचा असतो ना, ते काढायची गरज पडत नाही. पटापट आपली कामं होत जातात.
त्यामुळे मग अशा पद्धतीने काही कामं करत राहिलो तर मग असे 2-3 कामं विचार जर करून घेतलेला असला तर पटापट होऊन जातात, शिवाय आपला वेळही वाया जात नाही. तर आता संपूर्ण फ्रीज क्लीन करून झालेलं आहे. जे काही साहित्य आहे बाहेर काढून ठेवलेलं होतं फ्रीज क्लीन करताना ते आता सगळं व्यवस्थित असं रचून घेत आहे. या डब्यांमुळे खूप जास्त फायदा झालेला आहे. म्हणजे भाज्या दिसतातही आणि व्यवस्थित छान त्याच्यामध्ये बरेच दिवस टिकतातही. चला मस्त छान असा फ्रीज संपूर्ण क्लीन झालेला आहे. मोकळा सुटसुटीत दिसत आहे आणि खालच्या साईडला जो बॉक्स आहे ना, तिथं मी कडधान्य ठेवलेलं असतं. त्यामुळे ते मी महिन्यातनं एखाद्या वेळेस काढून ते व्यवस्थित क्लीन करून घेत असते. आज मी ते काही काढलेलं नव्हतं. तोपर्यंत तूपही गार झालेलं होतं. बनून झाल्यानंतर मी मध्ये गॅस बंद करून दिलेला होता. आता एका डब्यामध्ये काढून घेत आहे. चला तूप बनवता अशी आपली बरीचशी कामं मस्त छान होऊन गेलेली होती आणि तूपही तयार झालेलं आहे. ही आपल्या रोजच्याच घरातील महत्त्वाची 15 दिवसातनं, महिन्यातनं करून घ्यायची जी काही कामं आहेत ती ठरलेलीच असतात. त्यामुळे ही आपल्याला करावीच लागतात. अशी कामात जर होत गेली तर मग त्या कामांसाठी स्पेशल वेळ काढायची काही गरज पडत नाही. चला ताईंनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूयात आपण उद्याच्या अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.